नमस्कार, मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यांच्या घरी गणरायाचं मला वाटतं अगदी जोराशोरात आगमन झालेलं आहे। तर या गणेश उत्सवाच्या सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना अगदी मनापासून शुभेच्छा। आपला आजचा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम आहे। याआधीही या संस्थेचे अनेक कार्यक्रम आपण बघितलेले आहेत। दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी डोळ्यांच्या विविध विकारांविषयी माहिती घेऊन आपण प्रेक्षकांसमोर येत असतो आणि डोळ्यांच्या विविध विकारांविषयी माहिती, उपचारांविषयीची माहिती आणि योग्य सल्ला आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। असाच एक नवीन विषय घेऊन आज आपण तुमच्यासमोर आलेलो आहोत। आपला विषय आहे डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी। त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर पल्लवी डोळे खेडकर। नमस्कार डॉक्टर। डॉक्टर पल्लवी डोळे या अरविंद आय हॉस्पिटल मदुराई इथून त्यांनी ऑप्थॅल्मिक प्लास्टिक सर्जरी आणि ऑक्युलर ऑन्कॉलॉजीमध्ये फेलोशिप घेतलेली आहे। सध्या औरंगाबादमध्ये MIT सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या प्रॅक्टिस करतात। उदगीर, लातूर आणि नाशिक या ठिकाणी त्या व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणूनही काम बघतात। अनेक नॅशनल पेपर पब्लिकेशन्स आणि प्रेझेंटेशन्स डॉक्टरांनी केलेले आहेत। आपल्याकडे आलेले आहे डॉक्टर श्रीकृष्ण ढगे। डॉक्टर श्रीकृष्ण ढगे यांचं कराडमध्ये हॉस्पिटल आहे अनु आय क्लिनिक आणि गेले 30 वर्ष डॉक्टर कराडमध्ये प्रॅक्टिस करत आहेत। लासूरच्या आजाराविषयी अनेक डॉक्टरांना देशातल्या परदेशातल्या डॉक्टरांनी त्यांच्या हाताखाली ट्रेन केलेलं आहे। तुम्हाला कळतच असेल डॉक्टरांचा अनुभव किती दांडगा आहे ते। आणखीन एक महत्त्वाची आणि कौतुकाची गोष्ट सांगायची म्हणजे बालवाडीतल्या रोज 2 मुलांचे डोळे डॉक्टर तपासतात, त्याच्यामध्ये आय ड्रॉप्स घालून, म्हणजे पुढे जाऊन या मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी काही कष्ट होऊ नयेत आणि त्यावेळेला त्यांना हे कळू नये की डोळ्यात डिफेक्ट आहे म्हणून सैन्यात भरती नाही होता आलं। लहानपणापासूनच त्यांना डोळ्याचे कुठले विकार होऊ नयेत यासाठी डॉक्टर आत्तापासूनच खूप काम करतात। त्याचप्रमाणे अनेक स्टेट आणि नॅशनल लेवलच्या कॉन्फरन्सना डॉक्टरांना फॅकल्टी म्हणून निमंत्रित केलं जातं। पालकांना आणि मुलांना जागरूक करण्याचं काम डॉक्टर अगदी मनापासून गेले 30 वर्ष करतायत। आपल्याकडे आलेल्या तिसऱ्या डॉक्टर आहेत डॉक्टर सीमा धर्माधिकारी देशमुख। या DNB बोर्डच्या मेडिकल कोऑर्डिनेटर आहेत। 2008 मध्ये भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यातर्फे उत्कृष्ट सर्जिकल कार्यकर्ता म्हणून त्यांचा सन्मान केला गेला होता। सर्व शिक्षा अभियानामध्ये ज्या सर्जरी केल्या जातात त्या सर्जरी केल्याबद्दल सुद्धा नितीन गडकरी यांच्याकडून डॉक्टरांचा सत्कार झाला होता। डिस्ट्रिक्ट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल या लेवल्सला रिसर्च पब्लिकेशन्स आणि पेपर प्रेझेंटेशन्स डॉक्टरांनी केलेली आहेत। गेले 20 वर्ष वासना आय केअर सेंटर इथे डॉक्टर काम बघतात। त्याचप्रमाणे फॅकोमेल्सिफिकेशनचे ट्रेनिंग त्या अनेक परदेशी आणि देशातल्या स्टुडंट्सना देतात। 2007 ते 10 मध्ये त्या महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटीच्या सायंटिफिक कमिटीवरती होत्या। मला अगदी खात्री आहे की तीनही डॉक्टरांचा इतका दांडगा अनुभव आणि इतके वर्षांचा अनुभव ऐकून तुम्हाला नक्कीच या आपल्या अनोख्या विषयाबद्दल वेगवेगळे प्रश्न पडलेले असणार आहेत। आपल्याला माहिती आहे आम्हाला फोन करण्यासाठी आपल्याला लागेल आमचा दूरध्वनी क्रमांक, तो असा आहे 24908050 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। सर्व प्रेक्षकांना नेहमीसारखी एक नम्र विनंती आहे, आपला आजचा जो विषय आहे डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी या विषयाला धरून कृपया प्रश्न विचारा आणि जेव्हा आपण प्रश्न विचाराल त्यावेळेला आपल्या TV संचाचा आवाज हा कमी ठेवा, म्हणजे आपला प्रश्न आमच्यापर्यंत थेट पोहोचेल आणि डॉक्टरांकडून लगेच आपल्याला त्याचं उत्तर आणि सोल्युशन घेता येईल। आणखीन एक विनंती सर्व प्रेक्षकांना की तुमच्याजवळ एक कागद आणि पेन ठेवा, कारण कार्यक्रमाच्या शेवटी आपण तीनही डॉक्टरांचे नंबर आणि महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटीचा पत्ता देणार आहोत, तो तुम्हाला टिपून घेता येईल। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला, डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी। डॉक्टर सीमा, सुरुवात करताना मला तुम्हाला असं सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे की डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी म्हणजे ॲक्युलोप्लास्टी ज्याला आपण म्हणतो, ह्याचा नक्की अर्थ काय असतो? बरोबर। ऑक्युलोप्लास्टी म्हणजे ऑक्युलो म्हणजे डोळा, तर डोळ्याची प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे ऑक्युलोप्लास्टी। तर यामध्ये बुबुळा संबंधित व्यंग किंवा बुबुळाच्या भोवतालची व्यंग, मग यामध्ये पापणी आलं, नंतर लॅक्रिमल ॲपरेटस आलं, म्हणजे डोळ्यातून नाकात यायचा पाण्याचा जो रस्ता आहे लॅक्रिमल पंप ते, नंतर खोबणी, लॅक्रिमल ग्लँड आणि चेहऱ्याचे डोळ्यालगतचे जे स्नायू आहे या भागांवर होणारी शस्त्रक्रिया म्हणजे ऑक्युलोप्लास्टी। प्लास्टी हा शब्द ग्रीक वर्ड आहे की याचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या वस्तूला वाकवून वळवून नवीन आकार देतो।
तर या शस्त्रक्रियेद्वारे आपण पेशंटची नजर वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि डोळा हा जसाच्या तसा दिसावा हा एक प्रयत्न असतो. म्हणजेच ही सुघटित सौंदर्यवर्धक व्यंगोपचार म्हणजे ऑक्युलोप्लास्टी. नक्कीच, कारण मला वाटतं आपण जरी संतांनी म्हणून ठेवलंय की काय बोललासी वरलिया रंगा, तरी सुद्धा दिसणं आणि उत्तम दिसणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी आत्मविश्वास आपला वाढतो आणि बाहेरच्या जगात आपण मला वाटतं जास्त आत्मविश्वासाने जगाला तोंड देऊ शकतो. डॉक्टर, ह्याच्याच मला तुम्हाला पुढे असा प्रश्न विचारायचा आहे की डोळा ह्याच्यामध्ये भरपूर अवयव येतात, पण जेव्हा आपण ऑक्युलोप्लास्टी म्हणतो तेव्हा नक्की कुठली कुठली निगडित व्यंग आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत? ऑक्युलोप्लास्टीच्या बाबतीत ढोबळ मानणे आपल्याला 3 भाग पाडता येतात. त्यातला पहिला भाग म्हणजे बुबुळ, बुबुळाशी असणारी संबंधी असणारी जी व्यंग आहेत ती. त्याच्यानंतर बुबुळावर ज्याचं आवरण असतं त्या पापण्या, त्यांच्यामध्ये असणारी व्यंग. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की डोळ्यातून पाणी वाहून देणारी जी नैसर्गिक एक ड्रेनेज सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये निर्माण झालेली व्यंग. असे 3 वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये असतात आणि त्या प्रत्येक घटकाचे वेगवेगळे प्रकारचे असे आपल्याला काही दोष दिसून येतात की जे ऑक्युलोप्लास्टीच्या सर्जरीच्या माध्यमातून आपण दुरुस्त करू शकतो. अच्छा, म्हणजे बेसिकली बाहेरचे जे अवयव आहेत डोळ्याचे त्याच्याशी निगडीत आपण आज चर्चा करणार आहोत. बरोबर. प्रेक्षकांना विनंती आहे की हा जो विषय आहे डोळ्याची प्लास्टिक सर्जरी, जसं डॉक्टरांनी सांगितलं हे 3 अवयवांशी निगडीत आहे. त्याच्या संबंधित जर प्रश्न असतील तर तुम्ही नक्की डॉक्टरांना विचारू शकता. डॉक्टर पल्लवी सरांनी जो पहिला मुद्दा सांगितला की बुबुळाशी निगडीत जे काही व्यंग असतात, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो? बुबुळ हे आपलं खोबणीमध्ये बसवलेलं असतं आणि ते जेव्हा तयार होतं तर आईच्या गर्भाशयामध्ये जेव्हा मूल तयार होत असतं तेव्हाच बुबुळे खोबणीमध्ये तयार होत असतं. तर ते तयार होताना काही व्यंग होतात किंवा नंतरच्या आयुष्यामध्ये बुबुळाची व्यंग होतात. तर तयार होताना काही मुलांमध्ये, जसं आपण ह्या फोटोमध्ये पाहतोय की एक डोळा जो आहे तो तयार झालाय पण तो पापणीच्या मागे दडून बसलेला आहे किंवा लपून बसलेला आहे असं म्हणता येईल. तर इथे पापणी दुभंगून मग नंतर पापणी तयार होत असते आणि दुसरा डोळा चांगला तयार झालेला आहे ते आपण पाहू शकतो. आणि दुसऱ्या फोटोमध्ये ह्या बाळाचे दोन्ही डोळे तयार झालेले आहेत पण ते दोन्हीही दडून राहिलेले आहेत. तर अशा प्रकारे काही मुलांमध्ये बुबुळ तयार होतं पण ते लहान आकाराचं असतं आणि काही मुलांमध्ये बुबुळ तयारच होत नाही पण खोबणीचे बाकीचे जे अवयव आहेत ते सगळे तयार होतात. जसं आपण ह्या बाळामध्ये बघतोय की इथे बुबुळच तयार झालेलं नाहीये, पापण्या आहेत, खोबणी आहे पण बुबुळ नाहीये. तसंच आपण पुढच्याही फोटोमध्ये बघतोय तर यात बुबुळ तयार झालेलं आहे पण ते अगदी लहान आहे. त्याच्यामुळे जेव्हा हे बाळ मोठं होईल तेव्हा तो चेहरा खूप विरूप दिसेल किंवा पाहण्यासाठी भीषण दिसेल. तसंच मोठ्या मुलांमध्येही असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात मोठ्या वयामध्ये. ते आपण ह्या फोटोमध्ये पाहतोय की नंतर बुबुळ हे डॅमेज झाल्यामुळे बुबुळ काढून टाकण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची व्यंग असू शकतात. बरोबर. डॉक्टर ढगे, मला तुम्हाला असं विचारायचं की ह्या प्रकारच्या व्यंगांमध्ये बाळाला दृष्टी असते का? म्हणजे अवयव जे डेव्हलप झालेले असतात ते दृष्टी येण्या इतपत झालेले असतात का? आणि जर ते नसतील किंवा असतील तर त्याच्यावरती उपचार कुठल्या पद्धतीचे केले जातात? मुळात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बुबुळासंबंधीची जी व्यंग आहेत त्याच्यामध्ये एकतर बुबुळ निर्माणच झालेलं नसतं गर्भाशयाच्या आत बाळ असताना, किंवा ते बुबुळ पूर्णपणे डेव्हलप झालं नसतं, त्याची वाढ पूर्ण झाली नसते. त्यामुळे त्या बुबुळामध्ये पाहण्यासाठी आवश्यक असणारा जो पडदा रेटिना हाही चांगल्या प्रकारे तयार झाला नसतो. त्याच्यामुळं ह्या डोळ्यांना दृष्टी येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तर ह्यासाठी काय करावं लागतं तर डोळ्याच्या खोबणीची वाढ ही बुबुळाच्या वाढीच्या आकारावर अवलंबून असते. अच्छा. त्यामुळं हे डोळे जे आहेत हे आपण त्या ठिकाणी कृत्रिम डोळा बसवून न दिसणारा पण शोभेचा डोळा बसवून किंवा त्याच्यामध्ये नवीन आता हायड्रोजेल इम्प्लांट्स म्हणून निघाले आहेत की जे ते खोबणीमध्ये बसवले जातात आणि त्याच्यामुळं जो डोळा मुळात लहान आहे त्या डोळ्याच्या खोबणीची वाढ ही दुसऱ्या बाजूच्या नॉर्मल डोळ्यासारख्याच खोबणीसारखी होऊ शकते. आणि ते बाळ मोठं झाल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला प्रौढ होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये पुन्हा वेगळ्या आकाराचा असा नैसर्गिक दिसेल असा कृत्रिम डोळा बसवता येतो आणि त्याच्या चेहऱ्याचं व्यंग हे आपण घालवू शकतो. मला वाटतं अत्यंत महत्त्वाची, कारण सर्वात प्रथम जेव्हा आपण म्हणतो की दृष्टी येत नाही त्या बाळांना त्यावेळेला ऑलरेडी मला वाटतं त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो आणि बऱ्याचसा जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो
आणि ह्या वेळेला जेव्हा त्याला एक नवीन चेहराच आपण म्हणू की एक नवीन चेहरा त्याला मिळतो, त्याला त्याचा आत्मविश्वास मला वाटतं नक्कीच आणखी 100 पटीने वाढत असेल. मला तुम्हाला पुढे असा प्रश्न विचारायचा आहे की हे व्यंग फक्त लहान मुलांमध्येच दिसून येतं की मोठ्या माणसांमध्ये सुद्धा दिसून येतं, आणि दिसून येत असल्यास काय प्रकारचं हे व्यंग असतं? आपल्याला हे जे व्यंग आहे हे नंतरच्या वयात सुद्धा दिसून येतं. यातला गंभीर आजार म्हणजे रप्चर ग्लोब. समजा जर डोळ्याला मार लागला तर डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि वीक पार्ट जो असतो त्याच्यामधनं डोळ्याचे आतले स्ट्रक्चर बाहेर येतात. ते बाहेर आले की रक्तस्राव होण्याची शक्यता असते किंवा तिथे जंतुसंसर्ग होऊ शकतो. तर अशा वेळेला पेशंटची दृष्टी जाते किंवा कमी होते. तर हा डोळा नंतर आपल्याला काढावा लागतो किंवा बरेचदा शस्त्रक्रियेनंतर सुद्धा डोळा हा लहान लहान होत जातो. दुसरी गंभीर इजा म्हणजे जर डोळ्याला जंतुसंसर्ग झाला तर, फॉर एक्झाम्पल फंगल कॉर्नियल अल्सर, तर याच्यामध्ये जंतू पूर्ण डोळाभर पसरतात आणि अशाही वेळेला आपल्याला डोळा काढावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याचे कॅन्सर्स म्हणजे कर्करोग. तर यामध्ये आपण इथे बघताय की एका डोळ्याला पांढरा रिफ्लेक्स दिसतो आहे. तर ह्या डोळ्याच्या कर्करोगामध्ये सुद्धा दृष्टी जाते आणि आपल्याला डोळा काढावा लागतो. म्हणजेच जेव्हा आपल्या जीवाला धोका आहे किंवा इजा झालेल्या डोळ्यामुळे दुसऱ्या डोळ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते, तर अशा वेळेला तो डोळा काढलेला केव्हाही चांगला. नक्कीच. डॉक्टर पल्लवी, मला तुम्हाला आणखी असं विचारायचं की यावरती आणखी वेगवेगळ्या उपचार पद्धती काय काय आहेत? जेव्हा डोळा कॅन्सरसाठी आपण काढून टाकतो तेव्हा सहसा रेटिनोब्लास्टोमा नावाचा कॅन्सर लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. तर ह्या कॅन्सरमध्ये जेव्हा बाकीच्या ट्रीटमेंट करूनही उपयोग होत नाही, अशा वेळेला डोळा पूर्ण काढून टाकावा लागतो. मग त्या रिकाम्या खोबणीमध्ये आपण शोभेचा डोळा तयार करून बनवून बसवू शकतो. त्यामध्येही 2 प्रकारचे बनवता येतात. एक आपल्याला बाजारात उपलब्ध असतात ते डोळे बसवता येतात, किंवा दुसऱ्या प्रकारे म्हणजे की जो आधीचा चांगला डोळा आहे त्याच्यावर व्यवस्थितपणे त्या डोळ्यासारखाच अगदी हुबेहूब दिसणारा, त्या डोळ्यासारखाच रंग असणारा असा आपण कृत्रिम शोभेचा डोळा तयार करू शकतो आणि मग तो बसवू शकतो. म्हणजे मग दिसायला तो चेहऱ्यावर अगदी फिट होतो आणि चेहराही सुंदर दिसतो. तर आपण ह्या फोटोमध्ये पाहताय की यांचा हा डोळा असाच काढलेला आहे आणि मग नंतर तयार करून अगदी दुसऱ्या डोळ्यासारखा हुबेहूब शोभेचा डोळा आपण बसवलेला आहे. तसंच काही पेशंट्समध्ये कॅन्सरमध्ये जेव्हा कॅन्सर खोबणीमध्ये पसरतो तेव्हा डोळा म्हणजे बुबुळ, डोळ्यावरची पापणी, अगदी सगळेच अवयव आपल्याला काढून टाकावे लागतात ऑपरेशन करून, आणि मग खोबणी अशी दिसते आणि पेशंटला मग चेहरा अगदी विद्रूप दिसू शकतो आणि मग आधीच कॅन्सरमुळे पेशंट खचलेला असतो आणि मग दिसायलाही जर चांगलं दिसत नसेल तर मग पेशंटचा आत्मविश्वास कमी होतो. तेव्हा आपण मग दुसऱ्या डोळ्यासारखेच अगदी सगळे अवयव तयार करून फिटिंग करू शकतो आणि मग नंतर पेशंट वरून चष्मा घातल्यानंतर अगदी दिसायलाही चांगलं दिसतं. सार्वजनिक ठिकाणी, घरातही, नातेवाईकांकडे फंक्शनसाठी गेल्यानंतर पेशंटला अगदी आत्मविश्वास वाढतो आणि त्यांनाही सगळ्यांमध्ये एकरूप झाल्यासारखं वाटतं. नक्कीच. तुम्हा तिघांच्या परवानगीने आपल्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न मी घेणार आहे. सुधाकर आवटे यांचा पुणे इथून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. मी सुधाकर आवटे पुण्यावरून बोलतोय. सर्वप्रथम डॉक्टर सीमा, डॉक्टर श्रीकृष्ण आणि डॉक्टर पल्लवी यांना नमस्कार करतो माझा. आणि डॉक्टर सीमांना माझा असा प्रश्न आहे की तिरळेपणावरती प्लास्टिक सर्जरीचा काही उपयोग होऊ शकतो का? आणि प्लास्टिक सर्जरी जर करायची असेल तर त्याला काही वयाची मर्यादा आहे का? नक्कीच. आपण डॉक्टर पल्लवी, डॉक्टर श्रीकृष्ण ढगे आणि डॉक्टर सीमा यांच्याशी डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी या विषयावरती चर्चा करत आहोत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला सुधाकरजी यांनी प्रश्न विचारला होता की तिरळेपणा ह्याच्यावरती प्लास्टिक सर्जरीचा काही उपयोग होतो का, आणि प्लास्टिक सर्जरीसाठी काही वय असं ठरलेलं आहे का? तिरळेपणासाठी आपण तो डोळा सरळ करण्यासाठी ऑपरेशन करू शकतो. तसंच हे जितकं लवकरात लवकर आपण ऑपरेशन करू तेवढा पेशंटला फायदा होतो. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षाच्या आत किंवा 7 वर्षाच्या आत आपण हे ऑपरेशन करायला हवं, तर पेशंटची दृष्टी वाढण्यामध्ये मदत होते. पण बरेचदा तिरळेपणा जर पापणी खाली आली, असं दोन्ही असेल, म्हणजे पापणी खाली आली आहे आणि तिरळेपणा पण आहे, तर अशा वेळेला पहिले पापणी वरती उचलायला हवी आणि नंतर तिरळेपणाचं ऑपरेशन करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की त्यांनी
हे ठरवून मग सल्ल्यानुसार ऑपरेशन करणं गरजेचं. नक्कीच. डॉक्टर, मला तुम्हाला आणखीही असा प्रश्न विचारायचा आहे की बुबुळाशी निगडीत आणखी सुद्धा बरेच अवयव असतात तिथे आजूबाजूला, तर त्याचीही कुठली वेगळी व्यंग असतात का? आणि एस्पेशली पापणीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या व्यंगांविषयी काय सांगू शकतो? बुबुळ हे हाडांच्या खोबडीमध्ये असं बसवलेलं असतं आणि बुबुळ आणि खोबणी यामध्ये स्नायू, नर्व्स, फॅट, त्याच्यानंतर पापणी, लॅक्रिमल ड्रेनेज सिस्टीम, लॅक्रिमल ग्लँड हे सगळे अवयव असतात. तसंच याला कव्हर करायला म्हणजे याचं प्रोटेक्शन करायला वरती डोळ्याची पापणी असते. या पापणीचा उपयोग म्हणजे डोळ्याला ओलसर ठेवायला आणि पाहिजे तितकाच उजेड डोळ्यात जातो आणि मुख्य म्हणजे हे डोळ्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम ही खालची पापणी आणि वरची पापणी करत असते. तसंच पापणीच्या वरती भुवई असते. आणि दुसरा प्रश्न आपला हा होता की पापणीची व्यंग काय आहे. तर यामध्ये आपल्याला आपण पहिली जे चित्र बघतोय त्याच्यामध्ये लीड कोलोबोमा की यामध्ये पापणी ही पूर्ण तयारच नसते झालेली. दुसऱ्या याच्यामध्ये आपण बघतोय की पापणी ही आतमध्ये वळलेली असते म्हणजे त्याला एंट्रोपिऑन असं म्हणतो. तिसरा प्रकार असा आहे की पापणी ही थोडी खाली येते म्हणजे एका सिग्निफिकंट लेवलपेक्षा ती खाली आली, त्याला आपण टोसिस म्हणतो. आणि चौथा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये पापणी ही डोळ्यापासून दूर ओढली जाते, त्याला एक्ट्रोपिऑन असं म्हणतो. अच्छा. डॉक्टर पल्लवी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की साधारण आपण जेव्हा म्हणतो की ही पापणी खाली गेलेली आहे तेव्हा ह्याची कारणं काय असू शकतात वेगवेगळी? हे अनुवंशिक असतं का की आईवडिलांमध्ये असेल तर मुलांमध्ये ते होतंच का? आणि दुसरं म्हणजे पालकांनी किती लवकरात लवकर हे ओळखावं की नवजात बालकामध्ये पापणी खालती झालेली आहे किंवा झुकलेली आहे किंवा ती नॉर्मल नाही आहे? पापणी ही जन्मजातही खाली येऊ शकते आणि दुसरं म्हणजे नंतरच्या आयुष्यातही काही दुसऱ्या कारणांमुळे जसं की डायबिटीस आहे किंवा मेंदूमध्ये कुठली गाठ असेल तर ती खाली येऊ शकते. दुसरा तुमचा प्रश्न होता की ते अनुवंशिक आहे का? तर काही रुग्णांमध्ये नक्कीच ते अनुवंशिक असतं, ज्याला आपण ब्लेफरोफायमोसिस सिंड्रोम म्हणतो किंवा दुसऱ्याही काही सिंड्रोम्समध्ये पापणी खाली असण्याचा प्रकार वडिलांमध्ये मुलांमध्ये दोघांमध्येही दिसतो. आणि पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे की बाळ हे नेहमी आईच्या संपर्कात जास्तीत जास्त वेळ असतं, त्यामुळे आईच्या ते अगदी लवकर म्हणजे इव्हन पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी लक्षात येतं की आपल्या बाळाच्या डोळ्यांच्या पापण्या ह्या खाली आहेत किंवा कधी कधी एका डोळ्याची असेल तर ते लवकर लक्षात येतं, जर दोन्ही डोळ्यांच्या असतील तर थोडासा उशीर होतो. आणि थोडंसं मूल मोठं झाल्यानंतर जेव्हा ते हनुवटी वर करून बघायला लागतं किंवा जेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये बाळ आईचा चेहरा ओळखायला लागतं, पण ही मुलं जर पापणी खाली असेल तर त्यांना हे ओळखणं अवघड जातं किंवा त्याला उशीर होतो. अशा वेळी पालकांनी नक्कीच सतर्क होऊन ऑक्युलोप्लास्टिक सर्जनला नक्की दाखवायला हवं आणि लवकरात लवकर याच्यावर उपचार करून घ्यायला हवे. नक्कीच, कारण वाटतं बाळाच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न अवलंबून आहे तो. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायचं की ही पापणी झुकलेलीच राहते का? म्हणजे आपण जरी डॉक्टरांशी ह्याच्यावर सल्लामसलत केली तरी किती लवकरात लवकर आपण उपचार या झुकलेल्या पापणीवर करू शकतो आणि किती लहान वयात किंवा किती मोठ्या वयात हे उपचार केले जाऊ शकतात? जर पापणीचं खाली पडणं म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये टोसिस असं म्हणतात, हे जर जन्मजात असेल तर त्याच्यामध्ये डोळ्याची बाहुली जर त्याच्यामुळं अडवली जात असेल तर हे शक्यतो लवकर करायला पाहिजे. कारण जसं एखाद्या झाडाची वाढ होण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, तसंच डोळ्यातल्या पडद्याची वाढ होण्यासाठी डोळ्याला प्रकाश मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. जर डोळ्याची बाहुली या खाली पडणाऱ्या पापणीमुळे जर झाकली जात असेल तर ती बालकाच्या आईला किंवा वडिलांना लक्षात आल्याबरोबर त्यांनी खरं म्हणजे ऑक्युलोप्लास्टिक सर्जनकडे जाऊन ती पापणी वर ओढून ह्याचं ऑपरेशन करून घेणं फार गरजेचं असतं. बरोबर. परंतु समजा ती पापणी डोळ्याची बाहुली जर पूर्ण झाकली जात नसेल तर त्याच्यामध्ये तातडी अशी नसते, मग ते आपण ठरवून ऑपरेशन करू शकतो. मध्यंतरीच्या काळात दर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी बाळाला ऑक्युलोप्लास्टिक सर्जनकडे नेऊन दाखवणं आणि ज्या वेळेला भूल देण्यासाठी योग्य असं बाळ होईल त्यावेळेला ते करून घेणं हे योग्य असेल त्याच्यासाठी. आपला दुसरा प्रश्न असा होता की मोठ्या वयामध्ये पापणीचं खाली पडणं जे काय आहे त्याच्यावर उपचार कधी केले पाहिजेत. तर त्यासाठी कारण कुठलं आहे पापणी खाली पडण्याचं ह्याच्यावर ते अवलंबून आहे. काही विशिष्ट आजारांच्या मध्ये पापणी ही खाली पडते, अशा वेळेला औषधं देऊन ती पापणी वरती उचलतात. उदाहरणार्थ मायास्थेनिया ग्रेव्हिस नावाचा हा जो आजार आहे की याच्यामध्ये पापणीच्या स्नायूंना शैथिल्य येतं
आणि त्याच्यामुळे दोन्ही पापण्या खाली पडतात. अशा वेळेला आपण न्यूरोफिजिशियन जे असतात की मज्जास्थ संस्थांचे तज्ज्ञ अशा डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्याच्यावर औषधोपचार घेऊन ते आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. परंतु इतर काही आजारांच्यामध्ये उदाहरणार्थ डोळ्यांच्या काही नसांचं पॅरालिसिस झाल्यामुळं किंवा मार लागल्यामुळे जर पापणी खाली पडली असेल तर ती ऑपरेशन करून सरळ करता येते. नक्कीच. डॉक्टर, ह्याच्याशीच निगडीत मला आणखीन एक प्रश्न विचारायचा. जेव्हा आपण वयोवृद्ध लोकांबद्दल बोलतो किंवा अडल्ट्स, आपण प्रौढ लोक ज्यांना म्हणतो, तर मला वाटतं बाळांचं एक बरं असतं की बाळांना लोक डॉक्टरांकडे घेऊन जातात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती योग्य उपचार होतात. पण जे प्रौढ लोक असतात ते सरळ केमिस्टकडे जातात, डोळ्यात काहीतरी झालंय, डोळ्याची पापणी बंद होते, मला एक कुठला तरी हे द्या, ड्रॉप द्या, तो मी घालतो, असं बरेचदा होतं आणि ते इग्नोर केलं जातं. तर हे सुरुवातीचे अशी काही लक्षणं, सिम्पटम्स आपण सांगू शकतो का की जेणेकरून लवकरात लवकर डॉक्टरांची मदत ह्या प्रॉब्लेमबद्दल घेता येईल? मुळात सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतःच्या बुद्धीने औषधाच्या दुकानदाराकडे जाऊन औषधं घेणं ही एक चुकीची गोष्ट आहे. बरोबर. कारण त्याच्याने आपल्याला चुकीची औषधं मिळू शकतात किंवा त्या औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आपण त्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे नेहमीच हितकारक असतं. आणि ह्यासाठी ऑक्युलोप्लास्टीच्या बाबतीत सुद्धा आपण आपले जे नेत्रतज्ञ असतील त्यांना दाखवून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य त्या ऑक्युलोप्लास्टिक सर्जनकडे जाऊन त्याच्याकडून योग्य वेळेला उपचार करून घेणं. नक्कीच. कुठल्याही प्रकारचे स्वतः प्रयोग करत न बसणं हे शहाणपणाचं आहे. अगदी योग्य. आपल्याला नेहमीच संपूर्ण भारतातून फोन येत असतात, तसाच आपल्याला एक हैदराबाद इथून कल्याणराव यांचा फोन आलाय. नमस्कार कल्याणरावजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, आपला प्रश्न विचारा. मी हैदराबादहून बोलतो. मी कल्याणराव मुखेडकर. हे मिडल एज मध्ये डोळ्याच्या खाली काही लोकांना बॅगिनेस येतो. ह्या बॅगिनेसला काही प्लास्टिक सर्जरीचा उपाय आहे का, मेडिकेशनने काही होतं? नक्कीच, आपण ह्याच्याबद्दल विचारूयात. डॉक्टर पल्लवी, आपण काय सांगू शकतो ह्याच्याबद्दल? हा बऱ्याचदा वयोवृद्ध लोकांमध्ये किंवा कधी कधी 40 नंतर पण हा बॅगिनेस येतो. तर सगळ्यात प्रथम म्हणजे की हा बॅगिनेस नक्की कशामुळे त्याचा आधी चेकअप करून घेणं गरजेचं आहे. कधी कधी तिथे फक्त पाणी जमा होतं आणि पाणी जमा झाल्यामुळे सूज आलेली असते. अशा वेळी त्याला फक्त बाकी आपल्याला शारीरिक काही आजार असतील तर त्यांची ट्रीटमेंट केली की मग हा बॅगिनेस कमी होतो. पण जेव्हा इथे आपल्या डोळ्याच्या भोवती जे स्नायू असतात ते कमकुवत झाल्यामुळे तिथे फॅट जमा होतं आणि मग ते फॅट हळूहळू बाहेर येत जातं आणि मग तिथे पूर्ण असा बॅगिनेस दिसतो. डोळ्याच्या वर एक आणि खाली एक, म्हणजे ऑलमोस्ट डंबेल शेप तिथे तयार झालेला असतो. तर अशा वेळी आपण त्याचं ऑपरेशन करून नक्कीच त्याला अगदी पूर्ववत करू शकतो आणि अगदी तो चेहरा तारुण्यात आणता येतो. ओबेसिटी रिलेटेड जास्त ह्या प्रॉब्लेम्स बघितले जातात का? हां, शारीरिक जर म्हणजे स्थूलता असेल तर नक्कीच थोडंसं प्रमाण जास्त आहे, पण डायरेक्ट रिलेशनशिप त्याची एवढी नाही आहे. नक्कीच. डॉक्टर, आपण पापणीबद्दल जेव्हा बोलत होतो की पापणी खालती झुकते, तर एवढं एकच व्यंग त्या मुलांमध्ये असतं की अजून काही सुद्धा व्यंग ह्या मुलांमध्ये असू शकतात? काही मुलांमध्ये अशी वेगळी व्यंगही असू शकतात की ज्यांना आपल्याला फक्त पापणी वर घेण्याचं ऑपरेशन करून उपयोग होत नाही. त्यांना इतरही ऑपरेशन करावे लागतात जे दुसरे व्यंग असतात. तर आपण ह्या फोटोमध्ये बघू शकतो की इव्हन वडिलांमध्ये आणि त्यांच्या मुलामध्ये दोघांमध्येही ते व्यंग दिसते की दोन्ही डोळ्यांमधलं अंतर वाढलेलं आहे, नाक एकदम प्रॉमिनंट दिसतंय आणि पापणी खाली झुकलेली आहे आणि नाकाच्या साईडला एक कातडीचा भाग पडद्यासारखा पुढे आलेला आहे. तर अशा मुलांमध्ये आपल्याला 2-3 ऑपरेशन्स करावे लागतात. एक तर पापणी वर घेण्याचं ऑपरेशन, दुसरं म्हणजे जो कातडीचा पडदा आलेला असतो त्याच्या जास्तीत जास्त त्याला छेद करून त्याचे वेगळे ऑपरेशन्स करता येतात. त्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये YV प्लास्टी म्हणतो. आणि दुसरं म्हणजे की कधी कधी जेव्हा आपण लहान मुलांमध्येच दुसरा आजार आढळून येतो, तो म्हणजे जेव्हा
जबड्याच्या हालचाली होतात. लहान मुलं जेव्हा जेवण करतात किंवा गप्पा मारतात त्यावेळेला जबड्याबरोबर पापणीच्याही हालचाली होतात. अशा वेळी वेगळी 2 ऑपरेशन्स करावी लागतात. कधी कधी दोन्ही डोळ्यांवर ऑपरेशन करावं लागतं अशा परिस्थितीत. मला वाटतं व्हिडिओ सुद्धा आपण प्रेक्षकांना ह्याचा एक दाखवू शकतो, कारण अशा प्रकारचे सिम्पटम्स मुलांमध्ये असतील तर व्हिडिओच्या द्वारे बघणं हे जास्त सोपं जाईल मला वाटतं. आपल्याला दिसतंय इथे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की ही मुलगी जेव्हा जबडा हलवते, तोंड डावीकडे आणि उजवीकडे करते, तेव्हा ही डाव्या डोळ्याची वरची पापणी वर खाली होते. आणि ऑपरेशनच्या नंतरचा व्हिडिओ आपण बघितला तर जबड्याच्या हालचालीबरोबर डोळा स्थिर राहतोय. तर अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांमध्ये खूप इतर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना चांगलं वाटत नाही. इतर मुलं चिडवू शकतात किंवा जेवायला बसल्यानंतर जेव्हा सगळ्यांबरोबर जेवण करतात तेव्हा जबड्याच्या हालचालीबरोबर जेव्हा पापणी वर खाली होत असते तर तो एक हास्यास्पद विषय होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन केलं तर त्यांच्या मानसिक याच्यावर परिणाम होणार नाही. अगदी योग्य. डॉक्टर सीमा, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स, अडचणी ह्या प्रौढांमध्ये सुद्धा दिसून येतात का? हो, जसं आपण आता लहान मुलांमध्ये बघितले तसंच मोठ्यांमध्ये सुद्धा आपल्याला पापणी झुकलेली दिसून येते. बरेचदा नंतरच्या वयामध्ये पापणी वरती उचलणारे जे स्नायू असतात त्यांची कमजोरी होते, त्यामुळे पापणी खाली येते. त्याला आपण ॲपोन्युरॉटिक टोसिस असं म्हणतो. तसंच याचा दुसरा प्रकार आपल्याला असं बघायला मिळतो की जर डोळ्याची थर्ड नर्व पॅरासिस असेल तर, म्हणजे तिचा पॅरालिसिस कुठल्याही कारणाने हो, कधी मेंदूतली गाठ असते किंवा डायबिटीस असेल तर, किंवा कुठल्याही कारणाने थर्ड नर्व जर पॅरासिस झाली तरीसुद्धा आपल्याला पापणी खाली आल्यासारखी वाटते. त्याच्यानंतर मस्क्युलर कॉजमध्ये जसं आता आपल्याला सरांनी सांगितलं की मायस्थेनिया ग्रेव्हिस याच्यामध्ये पेशंटला संध्याकाळी जास्त थकल्यासारखं वाटतं किंवा पापणी खाली आल्यासारखी वाटते किंवा जास्त थकल्यानंतर डोळा लहान झाल्यासारखा वाटतो. तसंच पापणीला जर खूप जास्ती सूज आली असेल, ज्याला आपण मेकॅनिकल टोसिस म्हणतो की पापणीला गाठ येणं किंवा खूप जास्ती सूज येणं, यामध्ये सुद्धा पापणी खाली येते. किंवा जर पापणीला काही ट्रॉमा झाला असेल, म्हणजे त्या मसल्सला जर काही इंजुरी झाली असेल, बरेचदा आपण बघतो की डोळ्याच्या ऑपरेशनच्या वेळेला आपल्याला भूल द्यावी लागते, तर तेव्हासुद्धा भुलेचं इंजेक्शन दिल्यानंतर बरेचदा पेशंट आपल्याला सांगतात की ऑपरेशननंतर डोळा छोटा झाला आहे. तर अशा वेळेला त्या स्नायूंना जेव्हा इजा होते तेव्हासुद्धा पापणी खाली आल्यासारखी वाटते. पण अनेकदा आपण असं पाहतो की आपल्याला उगीचच वाटतं की ती पापणी खाली आली. ती पापणी खाली आलेली नसते. तिथे एकतर डोळाच नसतो किंवा डोळा असेल तरी तो खूप लहान असतो. तेव्हासुद्धा आपल्याला असं वाटतं की ती पापणी खाली आली आहे, ज्याला आपण सुडोटोसिस म्हणतो. तर या अशा प्रकारच्या पापणी खाली आल्यानंतर त्याच्यावर आपण शस्त्रक्रिया करणं जास्त योग्य. नक्कीच. डॉक्टर ढगे, मला तुम्हाला असं विचारायचं की ह्या सगळ्या प्रश्नांचं, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे, उपचार काय आहेत, हे मी तुम्हाला विचारणार आहे. पण तत्पूर्वी आपण शेखरजी यांचा लालबाग इथून फोन घेणार आहोत. नमस्कार शेखरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझं नाव शेखर शिंदे, मी लालबाग मुंबईवरून बोलत आहे. आपला प्रश्न विचारा, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. हा प्रश्न मी माझ्या आईसाठी विचारत आहे. माझ्या आईचं वय 65 वर्ष आहे. बर. तिच्या डोळ्यातून, एका डोळ्यातून सतत पाणी येतं आणि अश्रुपिंडात चोकअप झाल्या म्हणून सांगितलेलं आहे डॉक्टरांनी. त्यावरती काही उपाय आहे का? बर. त्यांना आता काही औषधं चालू आहेत का शेखरजी? हॅलो, त्यांना आता कुठली औषधं चालू आहेत का? आता औषधं चालू नाहीये. ओके, धन्यवाद. डॉक्टर ढगे, आपण शेखरजींना काय सांगू शकतो? आपण त्यांचा अश्रुपिंड चोकअप झाले असा शब्द वापरलात, पण मुळामध्ये अश्रुपिंड म्हणजे अश्रू निर्माण करणारी जी ग्रंथी आहे त्याला अश्रुपिंड असं म्हणतात आणि ते कधी चोकअप होत नाही. आपल्या मातोश्रींच्या मध्ये कदाचित अश्रू डोळ्यातले नाकात वाहून देणारी जी नलिका आहे ती ब्लॉक झाली असेल, चोकअप झाली असेल आणि त्याच्यामुळे डोळ्यामध्ये पाणी येत असेल. आपण आपल्या डॉक्टरांच्याकडून त्याचा खुलासा करून घ्या, त्याच्यावर निश्चितपणे उपयोग ऑपरेशननी होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, मी तुम्हाला जे विचारत होते की पापणी खाली आली ह्या व्यंगाबद्दल आपण बोलत होतो, तर लहान मुलांमध्ये सुद्धा किंवा प्रौढांमध्ये सुद्धा काही वेगळ्या प्रकारचे उपचार केले जाऊ शकतात का ह्या व्यंगासाठी, दोषासाठी? निश्चितच. ह्याच्यावरचे उपचार हे त्याच्या कारणावर अवलंबून असतात. बर.
म्हणजे काही जे टोसिसचे प्रकार असतात ते ऑपरेशननी 100% चांगले बरे होतात. त्या ऑपरेशनमध्ये गेले वेगळे प्रकार असतात. काहींना बाहेरून जसं आपण एखादा लंगडा माणूस कुबडी वापरतो तसं पापण्यांना आधार देण्यासाठी चष्म्याच्या साह्याने एक आधार दिला जातो आणि त्याच्यामुळं ती खाली पडणारी पापणी जी आहे ती उचलून धरता येऊ शकते. अच्छा. परंतु बहुतेक सगळ्या केसेसमध्ये ऑपरेशननी आपल्याला अतिशय समाधानकारक असा गुण येऊ शकतो. नक्कीच. मला आणखी तुम्हाला असं विचारायचं की बऱ्याचदा जो त्यांनी आता आपल्याला प्रश्न विचारला होता की डोळ्यातनं सतत पाणी जे वाहत असतं तर ह्याचं ती नलिका चोकअप झाली आहे हे सोडून आणखी काही वेगळी कारणं असू शकतात का? असतात. त्याच्यामध्ये जर पापण्यांचे केस आतल्या बाजूला वळले असतील आणि पापण्यांचे केस जर बुबुळावर घासत असतील तर त्या घर्षणामुळे डोळ्यामध्ये टोचासारखं पाणी येऊ शकतं. अच्छा. दुसरं ॲलर्जीमुळे डोळ्यातून सारखं पाणी येतं की हवेमध्ये जे प्रदूषण असतं त्याच्यामुळं किंवा काही विशिष्ट गोष्टींची एखाद्याला ॲलर्जी असेल त्याच्यामुळे डोळ्यातून पाणी त्याच वेळेला शिंका येऊ शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे डोळ्यामध्ये जर पाणी मुळातच कमी तयार होत असेल तर डोळ्यामध्ये कचकचतं सारखं आणि मग त्याच्यातून रिफ्लेक्स वॉटरिंग ज्याला म्हणतो तसं ते डोळ्यातून सारखं पाणी येतं आणि पेशंटला सारखे डोळे चोळावेसे वाटतात. त्याच्यानंतर काही औषधांचा दुरुपयोग की लोकांच्या साधारण एक असा समज असतो की जसं आपल्याला जगण्यासाठी सारखं अन्न लागतं तसं दृष्टीसारखे सारखे ड्रॉप्स लागतात. त्यामुळे ते डॉक्टरांच्याकडून ड्रॉप्स मागून घेतात किंवा स्वतःच्या मनाने जाऊन केमिस्टकडनं औषधं घेऊन डोळ्यात टाकत असतात. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोणतेही ड्रॉप्स हे फॅक्टरीत निर्माण झालेले केमिकल्स असतात. ते खूप दिवसांसाठी डोळ्यात टाकणारा अमृत नव्हे. त्याच्यामुळे त्याचे काही वेळेला साईड इफेक्ट्स होऊन डोळ्यातून पाणी येतं. हे नेझोलॅक्रिमल ब्लॉक म्हणजे डोळ्यातली नलिका अश्रुनलिका बंद होण्याशिवाय इतर जी कारण आहेत त्याच्यामध्ये ही महत्त्वाची कारण आहेत. आपण डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी ह्या विषयावर डॉक्टर सीमा देशमुख, डॉक्टर श्रीकृष्ण ढगे आणि डॉक्टर पल्लवी डोळे-खेडकर यांच्याशी चर्चा करत आहोत. प्रेक्षक हो, तुम्हाला एक विनंती आहे, कार्यक्रमाच्या शेवटी आपण डॉक्टरांचा पत्ता आणि नंबर देणार आहोत. त्याच्यामुळे कागद आणि पेन तुमच्याकडे तयार ठेवा म्हणजे डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता तुम्हाला टिपून घेता येईल. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण मगाशी असं बोललो की ही पापणी खालती पडते किंवा हे होते, पण बरेचदा या पापणीची कड आत वळलेली असते, तर हा कुठल्या प्रकारचा एक प्रॉब्लेम आहे आणि ह्याची काय कारणं असू शकतात? यामध्ये पापणीची कडा आतमध्ये वळणे म्हणजे याला आपण एंट्रोपियॉन म्हणतो. तर यामध्ये पापणीला मजबूत करणारे किंवा पापणीची स्ट्रेंथ आणणारे किंवा पापणीची हालचाल करणारे जे स्नायू असतात या स्नायूंची कमजोरी झाली म्हणजे पापणीची कडा ही आतमध्ये वळते. आणि पापणीची कडा आतमध्ये वळली की पापणीचे जे केस असतात ते कॉर्नियाला म्हणजे बुबुळाला आणि कंजंक्टिव्हाला सतत घासले जातात. त्याच्यामुळे डोळ्यातून पाणी येतं. ह्याच्यामधला दुसरा प्रकार म्हणजे सिकॅट्रिशियल एंट्रोपियॉन की ज्याच्यामध्ये बुबुळाला जर काही इंजुरी झाली असेल तर किंवा रेडिएशन नंतर किंवा ट्रॉकोमा नंतर या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला पापणी आतमध्ये वळलेली दिसते. तर याच्यामध्ये कंजंक्टिव्हाच्या आतल्या बाजूला व्रण तयार होतं किंवा स्कारिंग तयार होतं आणि त्या स्कारिंगमुळे वरची पापणी आणि खालची पापणी अशा दोन्ही पापण्या कधीकधी आपल्याला आतमध्ये वळलेल्या दिसतात. तिसरा प्रकार म्हणजे स्पास्टिक एंट्रोपियॉन की ज्याच्यामध्ये ऑर्बिक्युलरिस स्नायू जे असतात हे अतिशय आकुंचन पावतात म्हणून सुद्धा आपल्याला पापणी आतमध्ये वळल्यासारखी वाटते. आणि चौथा प्रकार याच्यातला आहे की कंजनायटल एंट्रोपियॉन की याच्यामध्ये आपल्याला बरेचदा वरची आणि खालची पापणीसुद्धा आतमध्ये वळल्यासारखी दिसते. तर ह्याच्यामध्ये मसल पूर्णपणे डेव्हलप होत नाही म्हणून ती पापणी आतमध्ये वळल्यासारखी वाटते. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय असं की पापणी पूर्ण आतमध्ये वळलेली आहे आणि पापणीचे केस बुबुळाला आणि कंजंक्टिव्हाला घासले जातात आहे आणि ऑपरेशन नंतर आपण पापणीची जागा परत वापस आणू शकतो आणि पापणी आपल्या जागी आणणं आणि पापणीचे केस बुबुळापासून दूर करणं हे आपल्या शस्त्रक्रियेचं महत्त्वाचं एम असतं. नक्कीच. डॉक्टर पल्लवी, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तत्पूर्वी आपण एक आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न घेणार आहोत. युवराज भट यांचा वडाळा इथून फोन आलाय. नमस्कार युवराजजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा नमस्कार. हॅलो, आपला प्रश्न सलग विचारा. हा, माझा जन्मताच उजव्या डोळ्याचा डोळा जो आहे हा तो एकदम बोबळ लहान आहे आणि त्याने कमी प्रमाणात दिसतं म्हणजे अगदी एकदमच कमी प्रमाणात दिसतं आणि लेफ्ट साईडला जे दिसतं ते पूर्णपणे दिसतंय व्यवस्थित. परंतु त्यालाही आता थोडंसं म्हणजे आतमध्ये काहीतरी बसल्यासारखं दिसतंय. नंबर आहे चष्म्याचा पण त्यांना थोडं पण त्याची नजर आता थोडीफार कमी आलेली आहे. बर, आपलं वय काय आहे युवराजजी? आता 35 वय चालू आहे आता. ओके, आणि आपण काय काम करता? भटजी. ओके,
नक्कीच आपण डॉक्टरांना ह्याच्याबद्दल विचारूयात. आपण ह्याच्याबद्दल काय सांगू शकतो डॉक्टर? त्यांना ज्या डोळ्यामध्ये दृष्टी अतिशय कमी आहे किंवा अशी नसल्यासारखीच आहे, तर त्या डोळ्यामध्ये आपण त्यांना आर्टिफिशियल शेल लावू शकतो की जेणेकरून त्यांचा तो डोळा दुसऱ्या डोळ्यासारखा दिसू शकेल. आणि दुसऱ्या डोळ्याला ज्याच्यात त्यांची दृष्टी कमी आहे याच्यासाठी आपल्याला ते कारणं बघावे लागतील की त्यांची दृष्टी का कमी आहे. तर ती बघूनच आपल्याला ठरवता येईल की आपल्याला दुसऱ्या डोळ्यासाठी काय करता येण्यासारखं. नक्कीच. डॉक्टर पल्लवी, आपण मगाशी ज्याच्याबद्दल बोलत होतो की पापणीची कडा ही आत गेलेली असते, तर हे जन्मजात सुद्धा असू शकतं का? याच्यावरती साधारण काय प्रकारचे उपचार केले जातात? आणि आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर ह्याच्यावरती उपचार नाही झाले तर ह्याच्यातनं काय धोके संभवू शकतात? नक्कीच हा लहान मुलांमध्येही आढळून येतो आणि शक्यतो हा पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यातच लक्षात येणारा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पालकांनी सतर्क राहून जर बाळाच्या डोळ्यात पाणी येत असेल तर नक्कीच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे ते कशामुळे होतं तर खालची जी पापणी असते, आपल्या पापणीमध्ये 2-3 प्रकारचे स्नायू असतात. तर सगळ्यात वरचे जे स्नायू असतात त्यांचं नाव आहे ऑर्बिक्युलरिस. तर ह्या स्नायूंच्या जास्त आकुंचन पावण्याने हा आजार होतो आणि पापणी जन्मतःच आतमध्ये वळलेली असते. किंवा काही मुलांमध्ये तो जो वरची आपली त्वचा असते खालच्या पापणीच्या वरची, ती जास्त फोल्ड्स असतात, त्याच्यावर घड्या जास्त पडलेल्या असतात, त्यामुळेही कधी कधी पापणी आतमध्ये वळलेली असते. तर ह्या घड्या जर असतील तर नक्कीच जेव्हा बाळ मोठं होत जातं तर तसतसं पहिल्या 1 वर्षामध्ये चेहऱ्याची वाढ झाल्यानंतर ह्या घड्या सरळ होतात आणि पापणी आपोआप बाहेर येते. पण ज्या मुलांमध्ये ह्या घड्या नाही आहेत आणि स्नायूंचा आजार आहे त्यांच्यामध्ये नक्कीच लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागतं. कारण ह्या ज्या पापण्यांवरचे केस आहेत ते बुबुळावर घासले जातात आणि बुबुळावर जखम होते. आपलं जे काळं बुबुळ आहे ते सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे डोळ्यांचा. त्याच्यावर जर पापण्यांचे केस घासले गेले तर जखम होऊन तिथे व्रण तयार होतो आणि मग एकदा डोळ्यावर काळ्या बुबुळावर व्रण झाल्यानंतर तो दृष्टीला अडथळा करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून घेणं गरजेचं असतं. आणि हे ऑपरेशन म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणता येईल की आपला पुढचा जो धोका आहे तो टाळण्यासाठी हे ऑपरेशन आहे. आणि मी एक फोटो दाखवू इच्छिते. ह्या बाळामध्ये दोन्ही डोळ्यांमध्ये ह्या स्नायूंचा आजार झालेला आहे आणि पापण्यांचे केस हे काळ्या बुबुळावर घासले जात आहेत. ऑपरेशन नंतर आपण पाहू शकतो की पापणी अगदी इतर मुलांसारखी नॉर्मल झालेली आहे आणि पापण्यावरचे केसही बाहेरच्या दिशेने वळलेले आहेत आणि बाळ खुश आहे. नक्कीच. मला आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की पापणीची उघडझाप करताना त्या जड वाटतात असं काही वेळेला होतं, तर ह्याची साधारण काय कारणं असू शकतात? तर पापण्या जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा वरची आणि खालची पापणी त्याच्यावरचे स्नायू जे असतात ते आकुंचन पावतात आणि रिलॅक्स होतात. त्याच्यामुळे डोळे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी मदत होते. पण काही व्यक्तींमध्ये ही जी उघडझाप आहे ती करताना एकतर जड जाते किंवा मग इतकी उघडझाप होते की दिवसातून 1-2 एपिसोड्स असे होतात की अगदी म्हणजे डोळा पूर्ण बंद होतो, तो उघडूच शकत नाही. आणि अशी जेव्हा उघडझाप होत राहते तेव्हा अगदी 1 सेकंदासाठी किंवा अर्ध्या मिनिटासाठी ती व्यक्ती पूर्ण आंधळी झाल्यासारखी असते. आणि अशा वेळी जर आपण समजा आपण गाडी चालवत आहोत, रस्त्याच्या मधोमध क्रॉस करत आहोत रस्ता किंवा कुठे आपण बाजारामध्ये आहोत किंवा सार्वजनिक ठिकाणी आहोत तर मग अशा वेळी ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस वाढतात. अगदी त्यावेळेलाच काही धोका झाला तर नक्कीच जीवास धोका निर्माण होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायचं की आपण मगाशी असं बघितलं की डोळ्यातनं पाणी येण्याची वेगवेगळी कारणं काय असू शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही अश्रूंची जी सिस्टीम आहे ती प्रेक्षकांना व्यवस्थित समजावून सांगू शकतो का? आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला त्याच्यावरती अजून पुढे प्रश्न विचारायचे आहेत, तर आपण पहिले ते सांगूयात का प्रेक्षकांना? हां, ह्याची रचना जी आहे ती पहिल्यांदा आपण समजावून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण आता ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल की उजव्या बाजूला वरती अश्रुपिंड आहेत. ह्या अश्रुपिंडामधून सारखे अश्रू तयार होतात, डोळ्यातलं पाणी, आणि ते डोळ्याला ओलसर ठेवायचं काम करतात. ते अश्रू ज्या वेळेला आपल्या बुबुळावर येतात त्यावेळेला पापण्यांच्या उघडझापीबरोबर ते अश्रू सबंध डोळ्यावर बुबुळावर पसरवले जातात. नाकाच्या बाजूला दोन्ही पापण्यांना 2 छोटीशी छिद्र असतात, त्यांना पंक्टम असं म्हणतात, आणि तिथून 2 सूक्ष्म नलिका निघतात ज्या साधारणपणे 10 मिलीमीटर लांबीच्या असतात. आणि त्यानंतर त्या
अश्रूंच्या एका पिशवीमध्ये येतात, ज्याला लॅक्रिमल सॅक असं म्हणतात. डोळ्याच्या प्रत्येक पापणीच्या उघडझापीबरोबर डोळ्यातले अश्रू हे या सूक्ष्म नलिकांच्या वाटे या अश्रूंच्या पिशवीमध्ये ढकलले जात असतात. त्याला लॅक्रिमल पंप सिस्टीम असं म्हणतात. आणि ह्या लासरू ही जी पिशवी आहे, अश्रूची जी पिशवी आहे, त्यातून दुसरी एक नलिका निघते आणि ती आपल्या नाकामध्ये उघडते. त्यामुळे ज्या वेळेला माणूस रडतो त्यावेळेला तो नाक का पुसतो, तर डोळ्यात निर्माण होणारं जे जादाचं पाणी आहे ते आपल्या नाकामध्ये नेहमी ड्रेन होत असतं. आणि नेहमी आपल्या श्वासोच्छवासाच्या बरोबर डोळ्यातनं निर्माण होणारं पाणी जे नाकात जातं ते वाफ होऊन निघून जात असतं. त्यामुळे ते इतर वेळेला नाकातून पाणी येत नाही. अच्छा. तर ही जी सिस्टीम आहे, ज्याला लॅक्रिमल सिस्टीम किंवा डोळ्याचं पाणी वाहून येणारी ड्रेनेज सिस्टीम, नैसर्गिक सिस्टीम, ही डोळ्याचं आरोग्य ठेवण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची आहे. तसं कुठल्याही गटार तुंबलं की त्याच्यामध्ये रोगजंतूंची वाढ होते, त्याचप्रमाणे ज्या वेळेला ही नलिका तुंबते, ब्लॉक होते, त्यावेळेला अश्रूंची जी ही पिशवी आहे त्याच्यामध्ये जे अश्रू साचतात त्यांच्यामध्ये रोगजंतूंची निर्मिती होते. त्यामुळे डोळ्यातून नुसतं सारखं पाणी येत नाही, तर इन्फेक्टेड पाणी येतं. काही वेळेला त्याच्यामध्ये पू होतो, घट्ट असे स्त्राव, चिकट स्त्राव निर्माण होतात आणि त्यामुळे त्या पेशंटसारखा डोळा एकतर सारखा पुसत राहावा लागतो. त्यामुळे ज्या वेळेला त्याला सार्वजनिक ठिकाणी जातात त्यावेळेला खूप अवघड परिस्थिती होते. बऱ्याचदा काय होतं की त्या अश्रूच्या पिशवीमध्ये पू झाल्यामुळं तिथे सूज येते, ठणका लागतो, सुचतं आणि मग ते पिकून फुटतं. आणि असं 2-3 वेळा झाल्यानंतर त्या ठिकाणी कातडीवर कायमचं एक छिद्र पडतं, त्याला लॅक्रिमल फिस्चुला असं म्हणतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशा विशेषतः ग्रामीण भागामधले जे पेशंट असतात, शेतकरी, अशा लोकांना जर डोळ्याला जखम झाली आणि त्यांना जर लासरूचा आधार असेल, म्हणजे ही ट्यूब जर ब्लॉक असेल, तर त्यांच्या त्या जखमेमध्ये लगेचच जंतू संसर्ग होतो आणि पू होतो. आणि त्यामुळे त्यांचा डोळा जाण्याची किंवा डोळ्यामध्ये पू होऊन डोळ्यात पांढरं फूल कायमचं पडण्याची शक्यता फार दाट असते. इतका सिरियस परिणाम त्याचा निश्चितच. म्हणूनच की ही जी लॅक्रिमल सिस्टीम आहे, म्हणजे डोळा स्वच्छ ठेवणारी निसर्ग निर्मित अशी जी संस्था आहे ती चांगली असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर ब्लॉक निर्माण झाला तर तो योग्य वेळेला आणि लवकरात लवकर तो ब्लॉक काढणे आणि ही सिस्टीम पुन्हा ओपन करणे ही फार महत्त्वाची गोष्ट असते, की जी आपल्याला ऑक्युलोप्लास्टिक सर्जरीने शक्य होतं. नक्कीच. डॉक्टर सीमा, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की डॉक्टरांनी आता लासूर हा शब्द घेतला, तर हे लासूर म्हणजे नक्की काय आपण थोडक्यात सांगूयात आणि त्याची लक्षणं साधारण काय असतात हेही आपण सांगूयात. अश्रूंच्या पिशवीला होणारे जंतू संसर्ग म्हणजे लासूर. तर यामध्ये आपल्याला पेशंटचा डोळा लाल झाल्यासारखा वाटतो किंवा डोळ्यातून पू बाहेर येतो किंवा पाणी बाहेर येतं. तसंच ही जी सॅक आहे त्याच्या आजूबाजूचा जो भाग असतो तिथे सूज होते, डोळ्याच्या आजूबाजूला ती सूज पसरते, डोळ्याला ठणक लागते, पाणी येतं डोळ्यातनं आणि बरेचदा तिथे ती पूर्ण स्किन अशी लाल होते. तर ही सगळी लासूरची लक्षणं आहेत आणि ही आपल्याला कुठल्याही वयात आढळून येतात. म्हणजे कधी ती आपल्याला अगदी जन्मतःच दिसतात, कधी लहान वयात लक्षात येतात किंवा कधी ती नंतरच्या वयातही आपल्याला ती दिसून येतात. नक्कीच. डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी ह्या विषयावर डॉक्टर सीमा देशमुख, डॉक्टर श्रीकृष्ण ढगे आणि डॉक्टर पल्लवी डोळे यांच्याशी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की कागद आणि पेन तयार ठेवा. आपण डॉक्टरांचे नंबर देणार आहोत, ते तुम्हाला नक्कीच टिपून घ्यायचे असतील. डॉक्टर, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की लासूरबद्दल आपण थोडक्यात समजून घेतलं की लासूर म्हणजे काय आहे, तर हे उपचारांनी बरं करता येतं का? साधारण काय प्रकारचे उपचार ह्याच्यावरती केले जातात आणि ऑपरेशन केलं जातं का? त्याच्यामध्ये भूल दिली जाते का? असे बरेचसे प्रश्न ह्या लासूरविषयी तुम्हाला विचारायचे आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लासरू जे आहेत ह्याला ऑपरेशनशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. बऱ्याचदा लोकांच्या मध्ये गैरसमज आहे की हे ड्रॉप्स टाकू, ते ड्रॉप्स टाकू, हा गावठी उपचार करू, त्याच्याने आपलं नुकसान होतं. की ह्याला ऑपरेशन हा एकमेव उपाय आहे की ज्याच्याने ते निश्चितपणे बरं होऊ शकतं. प्रेक्षकांनी नमूद करण्यासारखी ही गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा की डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑपरेशन केल्याशिवाय हा आजार बरा होण्यासारखा नाही. ह्या ऑपरेशनमध्ये वेगवेगळे प्रकार असतात की हे ऑपरेशन बाहेरून केलं जातं, म्हणजे त्वचेवर एक छोटासा छेद घेऊन केलं जातं. दुसरा प्रकार म्हणजे हे नाकातून सुद्धा ऑपरेशन करता येतं. तिसरा प्रकार म्हणजे लेसरच्या विशिष्ट मशिनरीच्या साह्याने देखील हे ऑपरेशन करता येतं. आणि चौथा आता नवीन निघालेलं ज्याला मायक्रोस्कोपिक एंडोस्कोपिक सर्जरी असं म्हणतात, ह्या प्रकाराने देखील हे ऑपरेशन केलं जातं. यातल्या प्रत्येक ऑपरेशनचे काही फायदे तोटे असे आहेत, परंतु सर्वसाधारणपणे हे ऑपरेशन केल्यानंतर पेशंटना चांगल्यापैकी रिलीफ मिळतो. त्यामुळे ऑपरेशन करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे.
आणि तेही आपण जेवढ्या लवकर करून घेऊ तेवढं आपल्या डोळ्याचं आरोग्य हे चांगलं राहतं. आणि ते जेवढं जास्त गुंतागुंतीचं जाईल की 2-3 वेळा सूज येऊन गेलेली आहे, मग याच्यामध्ये ऑपरेशनचा फेल्युअर रेट हा जास्त वाढतो. त्यामुळे ज्या वेळेला आपले डॉक्टर आपल्याला सांगतील की तुम्हाला हा लासरोचा आजार आहे, त्यावेळेला आपण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे त्याच्यावर ऑपरेशन करून घेणं हा सगळ्यात चांगला उपाय. नक्कीच, वेळीच एक धागा घातलेला बरं आहे, नाही तर नंतर मला वाटतं नक्कीच धोका संभवू शकतो. डॉक्टर, ॲनेस्थेशिया या ऑपरेशनसाठी भूल दिली जाते का? ह्या ऑपरेशनला भूल तेवढ्या भागापुरती देऊन हे ऑपरेशन केलं जातं. अच्छा. म्हणजे जर अगदी एखाद्या बालकामध्ये जर हे ऑपरेशन काही वेळेला अगदी लहान मुलांच्या मध्ये सुद्धा हा आजार असतो की जो नेहमीच्या उपचारांनी बरा होत नाही, म्हणून मग ऑपरेशन करतात. अशा वेळेला सार्वदेहिक भूल द्यावी लागते. परंतु एरवी प्रौढांच्या मध्ये हे ऑपरेशन केवळ तेवढ्या ऑपरेशन पुरत्या जागे एवढंच भुलेचं इंजेक्शन देऊन ती केली जाते. त्याला सार्वदेहिक भूल देण्याची गरज पडत नाही. नक्कीच. डॉक्टर सीमा, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की काही पेशंट असे असतील जे ऑपरेशन करून घेण्यास तयार नसतील किंवा त्यांना उशीर झाला असेल, तर ह्या वेळेला काय धोके संभवू शकतात? खरं तर जसं आता आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की या रोगावर आपल्याला ऑपरेशन करून घेणंच योग्य आहे. पण समजा जर आपण ऑपरेशन केलं नाही तर ती म्हणजे अश्रूंची जी पिशवी असते त्याच्यामधलं होणारा जो जंतू संसर्ग आहे तो तिथेच न राहता बाहेर पसरतो. आणि मग तो बाहेर पसरला की आपल्याला प्रीसेप्टल सेल्युलायटिस किंवा ऑर्बिटल सेल्युलायटिस असे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तसंच ह्या अश्रूंच्या पिशवीचा जो भाग असतो हा चेहऱ्याच्या काही भागाशी जोडलेला असतो. तर यामध्ये आपल्याला हे इन्फेक्शन नाकाच्याद्वारे सायनसेसमध्ये किंवा मेंदूमध्ये पण जाण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ती पिशवी सुजून तिथे मोठी गाठ तयार होते, त्याला लॅक्रिमल अब्सेस असं म्हणतात. आणि हेही आपण ड्रेन करून काढू शकतो. पण बरेचदा ती इतकी सुजते की त्या पिशवीचा चुकीचा रस्ता तयार होतो. म्हणजे त्या पिशवीतून जर आपण ती पिशवी तिथे दाबली तर आपल्याला अश्रू डोळ्याच्या वाटे बाहेर येताना दिसतात. पण अशा केसमध्ये ते त्या त्वचेच्या ठिकाणून बाहेर येताना दिसतात. तर तो फॉल्स पॅसेज तयार होतो. त्यामुळे या आजारासाठी ऑपरेशन करणं अतिशय योग्य. नक्कीच. डॉक्टर पल्लवी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की लहान मुलांमध्ये हा आजार दिसून येतो का आणि त्याच्यावरती काय उपचार करू शकतो आपण? जेव्हा लहान मुलांमध्ये ही अश्रुनलिका तयार होत असते तेव्हा तो आधी बंद नलिका असते आणि मग ती हळूहळू उघडत जाते. पण काही मुलांमध्ये ही उघडताना शेवटचा जो नलिकेचा पार्ट असतो तो बंदच राहून जातो आणि मग लहान मुलांना अगदी जन्मल्यापासूनच डोळ्यातून पाणी येणं किंवा जेव्हा नंतर काही दिवसांनंतर त्यात जंतू संसर्ग होतो आणि मग डोळ्यातून पू येणं किंवा थोड्या दिवसांनंतर त्याच्यामध्ये तो पू अश्रूच्या पिशवीमध्ये साठून तिथे मग गाठ तयार होते. जसं आपण ह्या फोटोमध्ये बघतोय की इथे नाकाच्या बाजूला एक छोटीशी गाठ दिसते, तर ती अश्रूच्या पिशवीचीच गाठ आहे. कारण आपण इथे जर दाबून पाहिलं तर नक्कीच त्याच्यातून पू बाहेर येणार आहे. आणि अशा मुलांमध्ये आपण लवकरात लवकर प्रोबिंग नावाची एक छोटीशी प्रोसिजर असते, त्याला आपण ऑपरेशन नाही म्हणूया पण त्याला आपण प्रोसिजर म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण ही नलिका एका छोटासा जो स्टील किंवा मेटलचा एक रॉड असतो त्याच्याने ती नलिका आपण उघडतो. जो काही ब्लॉक आहे तो पूर्ण ब्लॉक उघडण्यात येतो आणि मग ती प्रोसिजर केल्यानंतर ही पूर्ण नलिका ओपन अप होते आणि मग अश्रू आपोआपच नॉर्मल जसे इतर दुसऱ्या डोळ्यामध्ये होतात तसे डोळ्यातून अश्रू बाहेर जातात. तसं आपण ह्या फोटोमध्ये बघतोय की ऑपरेशन नंतर ही गाठ पूर्णपणे जिरलेली आहे आणि अश्रू नाकामध्ये जात आहेत. पण याशिवाय अजून सुरुवातीच्या काळामध्ये आपण मसाज करून त्या बाळाची जी काही ती ब्लॉक झालेली नलिका आहे ती ओपन अप करण्यासाठी मदत करू शकतो. तर बाळाच्या नाकाच्या बाजूनेच आईने स्वतःच्या बोटाने हा मसाज करायचा असतो आणि तो मसाज केल्यानंतर साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये हा मसाज करून आपण ती नलिका ओपन अप करू शकतो. आणि रिसेंटली आता नवीन ॲडव्हान्सेस जे काही आलेले आहेत त्याच्यामध्ये की जो काही आपण रॉड वापरणार आहेत त्याच्याऐवजी आपण एक फुग्यासारखं इन्स्ट्रुमेंट येतं ते वापरून ही नलिकेतला जो ब्लॉक आहे तो आपण उघडू शकतो. त्याला बलून डॅक्रिओप्लास्टी असं म्हणतात. पण तो उपचार थोडासा सध्या भारतामध्ये महागडा आहे, त्यामुळे प्रोबिंग हे सध्या सगळ्यांना जास्तीत जास्त वापरलं जाणार आहे, करता येते. डॉक्टर ढगे, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की थायरॉइडच्या आजाराचं प्रमाण हल्ली बरंचसं वाढतंय, तर ह्या लोकांमध्ये डोळ्याच्या आजारांमध्ये डोळ्यांवरती काय परिणाम होतो आणि काय विकार दिसून येतात? त्याला थायरॉइड ऑफ्थॅल्मोपॅथी असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की
डोळ्याचं बुबुळ जे आहे ते असं फुगून पुढे येतं, म्हणजे डोळे असे बटबटीत दिसायला लागतात मोठे. म्हणजे पेशंटचे जर आपण आधीचे फोटोग्राफ्स बघितले आणि थायरॉईडचा आजार झाल्यानंतरचे जर बघितले तर निश्चितपणे असं दिसून येतं की ह्या माणसाचे डोळे पूर्वी नॉर्मल होते पण आता असे फुगून पुढे आलेले आहेत. आणि ज्याला आपण मराठी भाषेमध्ये योग्य शब्द म्हणजे डोळे बटबटीत दिसणे हा जो आहे तो यासाठी योग्य शब्द आहे. तर याच्यामध्ये डोळे पुढे येतात कारण डोळ्याच्या मागचे जे काही डोळ्याची फॅट नावाची जी गादी असते त्याच्यामध्ये खूप पाण्याचं प्रमाण वाढतं, डोळ्यातल्या स्नायूंमध्ये थिकनेस वाढतो आणि त्याच्यामुळे बुबुळ हे पुढं सरकतं. ते पुढं सरकल्यामुळे होतं काय की बुबुळाचं जे वरचं आवरण आहे म्हणजे पापण्या, ह्या पापण्या त्या बुबुळाला संपूर्णपणे वरनं झाकण्यासाठी अपुऱ्या पडतात, त्याच्यामुळे पापण्या मागं राहतात आणि त्याच्यामुळं बुबुळ हे बऱ्याचदा उघडं राहतं आणि त्यामुळं डोळ्याचा वरचा जो पृष्ठभाग आहे तो शुष्क होतो आणि त्यामुळे डोळ्यात कचकचतं, डोळे लाल भडक दिसतात आणि दिसायला तो माणूस भेसूर असायचा तो डोळे पुढे आल्यामुळं. आणि पापणी मागं सरकते, डोळे लालसर दिसतात, डोळे कचकचतात आणि बाकीचे इतर देखील शरीरामध्ये इतर लक्षणंसुद्धा थायरॉईडच्या जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात. परंतु ह्याच्यावर थायरॉईडवरची योग्य ती औषधं घेऊन शिवाय डोळ्याच्या डॉक्टरांच्या मदतीने आपण योग्य ते उपचार करू शकतो. नक्कीच. मला वाटतं प्रेक्षक हा विषय असा आहे की एका तासामध्ये आपण जितकी माहिती घ्यायचा प्रयत्न करू तो वेळ आपल्याला अपुरा पडणार आहे. डॉक्टर पल्लवी, मी तुम्हाला असं सांगेन की प्रेक्षकांसाठी जाता जाता तुम्ही एक काय संदेश त्यांना द्याल? डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी ही अशी फॅकल्टी आहे की ज्यामध्ये जो काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतो त्यांना परत परत यावं लागतं. कधी कधी एखाद्या ऑपरेशनसाठी 2-3 सिटिंग्समध्ये ते ऑपरेशन्स करावे लागतात किंवा जर जास्त व्यंग असतील तर आपल्याला ते एकाच स्टेपमध्ये पूर्ण ऑपरेशन करणं शक्य नसतं, तेव्हा आपल्याला ते 2-3 स्टेप्समध्ये ऑपरेशन करावं लागतं. तर ही मानसिकता सर्व पेशंट्सने लक्षात घेऊन मगच आपला निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे की या सगळ्या आजारांमध्ये आपल्याला दुसऱ्या शाखेंचे जे डॉक्टर आहेत त्यांचीही मदत घ्यावी लागते, त्यामुळे एका डॉक्टरपेक्षा 2-3 डॉक्टरांची मदत घेऊन आपण त्या पेशंटसाठी 100% उपचार करू शकतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ज्यांची पापणी ही खाली झुकलेली आहे अशा पेशंटनी मात्र अगदी लवकरात लवकर डोळा दृष्टीहीन होण्यापासून वाचवण्यासाठी अगदी म्हणजे आयुष्याच्या पहिल्या वर्षातही उपचार करून घेणं डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. मला वाटतं की डोळा हा इतका नाजूक शरीराचा अवयव आहे की अगदी ताबडतोब काहीही झालं तरी डॉक्टरांकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जसं डॉक्टर म्हणले तसं कुठल्याही औषधाच्या दुकानामधनं मला हे ड्रॉप द्या किंवा मला हे होत आहे म्हणून मला औषध द्या असं न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच औषध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला खात्री आहे की तुम्हाला आजची मिळालेली उत्तरं आणि माहिती ही नक्कीच आवडली असणार आहे आणि तुम्ही सगळे डॉक्टरांचे नंबर घेण्यासाठी आतुर झालेले आहात. ते असे आहेत: महाराष्ट्र ऑप्थेल्मॉलॉजिकल सोसायटी, डॉक्टर पल्लवी डोळे 9860795550, डॉक्टर ढगे 9423033721, डॉक्टर देशमुख 9823305522. प्रेक्षक हो, आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. तो असा आहे: निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. इतर डॉक्टर्स ज्यांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे, प्रायोजित कार्यक्रम करायचा आहे, ते आम्हाला ईमेल सुद्धा करू शकतात. आमचा ईमेल ID आहे hellodoctor@gmail.com. चला तर मग हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडनं आणि तुमच्याकडनं मी आज आलेल्या डॉक्टरांचे माहिती दिल्याबद्दल अत्यंत मनापासून आभार मानते. धन्यवाद डॉक्टर.